म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ। व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। लग्न व्यवस्थेवर भाष्य करणारे अंजली जोशी लिखित आणि दिग्दर्शित संभ्रमायन एक जागर या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगानंतर जोशना भोळे सभागृह येथे दुसऱ्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते। याविषयी प्रेक्षक, कलाकार आणि निर्माता दिग्दर्शक यांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया खास आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 नमस्कार, मराठी न्यूज मी पुणे। डॉक्टर राजेंद्र भवाळकर, अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था या संस्थेच्या माध्यमातून लग्न जमवतोय, लावतोय आणि टिकवतोय अशा स्वरूपाचं काम गेल्या 46 वर्ष करतोय। हे सांगण्याचं कारण असं की आत्ता जो संभ्रमायण एक जागर हा नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला, त्या नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून जी संहिता लोकांपुढे मांडण्यात आली आहे ती अतिशय गरजेची आणि परिणामकारक ही आहे असं मला स्वतःला सांगावंसं वाटतं। यंग जनरेशनमध्ये लग्नासंदर्भामध्ये असलेले जे काही प्रश्न, समस्या, अडचणी आहेत, लग्न करावं का न करावं असा संभ्रम आहे, केव्हा लग्न टिकायला पाहिजे याबद्दल त्यांच्या मानसिकतेमध्ये खूप बदल झालेला आहे। घटस्फोट हे एक सेलिब्रेशन होत चाललं आहे आणि वेळप्रसंगी अशा स्वरूपाच्या घटना घडल्यामुळे आत्महत्यासारख्या गोष्टीसुद्धा करताना दिसतात। या सगळ्या गोष्टींचा विचार केला ते नाटक अतिशय प्रभावी असं माध्यम या सगळ्या गोष्टींची गरज असं मला वाटतं। एक ज्याला आपण डोळे उघडणारं किंवा आय ओपनर म्हणतात अशा स्वरूपाचं हे लेखन आहे। या संदर्भात दिग्दर्शिका आणि लेखिका अंजली जोशी यांचं मला मनापासून भरभरून कौतुक करावं असं वाटतं आणि प्रत्येक कलाकारांनी जीव ओतून अतिशय चांगलं काम केलेलं आहे। प्रत्येकाचा रोल त्यांनी पूर्णपणे त्या भूमिकेत शिरून सादर केल्यासारखा वाटत होता, त्यामुळे त्यांच्या ह्या कलागुणांचं सुद्धा देखील मला कौतुक करावं असं वाटतं। या नाटकाचे अधिकारी प्रयोग व्हावेत यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी असं सुचवू शकतो की प्रयोगासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचवता वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, विशेषतः रोटरी क्लब आहे, जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन आहे किंवा माणुसकी फाउंडेशन आहे, अशा वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून सुद्धा आपण या लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि प्रेक्षकांना इथे या नाटकाचा आनंद घेण्यासाठी, आनंद शब्द पण मी वापरतो यासाठी कारण शेजारी बसलेले प्रेक्षक एकमेकांशी बोलताना मला जाणवत होतं की आपल्या मनातले सगळे विचार जणू काही पडद्यावरती किंवा स्टेजवरती उमटत आहेत। हे आपण कोणतरी बोलायला हवं अशी प्रत्येकाला मनात भावना लक्षात येत होती आणि ती साकारण्यामध्ये सर्व टीम अतिशय यशस्वी झाली असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं। काय संदेश देताल काय तुम्ही? संदेश म्हणाल तर लग्नसंस्था टिकवण्यासाठी आपण सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करायला पाहिजेत। पुण्यासारख्या ठिकाणी फॅमिली कोर्टामध्ये एका दिवसाला 30 घटस्फोटाच्या केसेस दाखल होताना दिसत आहेत। ही गोष्ट नक्कीच खेदाची आहे आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी काउन्सिलिंग, समुपदेशन आणि सामंजस्य, घरातल्या लोकांचा एकमेकांवरचा संवाद आणि विश्वास या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर या माध्यमातून आपण नक्की यशस्वी होऊ शकतो आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं जे अंधानुकरण चालू आहे त्याच्यावरती आपण चांगला उपाय या माध्यमातून करू शकतो। धन्यवाद। नमस्कार, मी पूनम महेंद्रकर। संभ्रमायन एक जागर ह्या नाटकामध्ये मी विधी हे कॅरेक्टर करते आहे। आज आमचा जोशना भोळे या सभागृहामध्ये दुसरा प्रयोग अगदी सक्सेसफुली पार पडलेला आहे आणि मी विनंती करते की सर्व प्रेक्षकांना त्यांनी कृपया ह्या शोसाठी पुढील जे काही प्रयोग असतील त्या प्रयोगासाठी आवर्जून यावे। याच्यातून आम्ही एक प्रबोधन करतोय किंवा काहीतरी एक आहे आमच्याकडे जे ॲक्च्युली आत्ता समाजाला त्याची गरज आहे आणि ते काय आहे हे बघण्यासाठी नक्की तुम्ही या। सध्या जेनझी जी आहे ती थोडीशी म्हणजे आहे, त्यांची कुवत खूप जास्त आहे, पण ती जी एनर्जी आहे जिथे लागली पाहिजे ती कुठे त्यांनी लावली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि 2 पिढ्यांमधलं एक थोडंसं अंतर जे आहे, वैचारिक जे अंतर आहे ना, ते वैचारिक अंतर आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत। ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जेनझींपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत ह्याचा आम्ही प्रयत्न करतो। मी विधी म्हणून एक कॅरेक्टर करते आहे, ECP फॅसिलिटेटर असते ती आणि ती एक काउन्सिलिंग टाईप थोडंसं आहे, पण आता मी सगळं सांगितलं तर मग काय होणार ना। आम्ही एक 7 ते 8 जणांची आमची टीम आहे। नाही, मॅडमचं दिग्दर्शन तर म्हणजे अप्रतिमच आहे। त्यांचं जे लिखाण आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते लिखाण आम्ही
लिटरली समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमच्या अभिनयातून किंवा ज्या काही पद्धती आहेत त्याच्यातून आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं लिखाण अप्रतिम आहे, ते खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळासाठी. मी अंजली शैलेश. आज आपला दुसरा प्रयोग झाला आणि खूप VIP गेस्ट आम्हाला आज मिळाले, कारण काही एडिटर होते न्यूजपेपरचे, अधिक पत्रकार तर ऑलरेडी टीम आहे आणि VIP गेस्ट आले. भवाळकर सर पण आहेत, विश्व हिंदू परिषदेचे मुख्य आहेत. त्यामुळे सगळ्या VIP गेस्टमुळे एक लक्षात आलं की त्यांनी खूप कॉन्सन्ट्रेशननी आणि डीपली त्याच्यावरती एक त्यांचं मत मांडलं. त्यामुळे त्यांनी खूप ते डीपली पाहिलं, हे आपल्याला कळलं. सो अशाच आपल्याला दर्दी लोकांची गरज आहे आणि त्याच्यातनं पुढे आपल्याला कसे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येईल. कुणाबरोबर आपण कोलॅबोरेट करू. आणि आवाहन असंच आहे की या विषयाला तुम्ही येऊन चेक करा, जोखा आणि तुम्हाला जर तो योग्य वाटला तर आपण त्याचा मॅक्सिमम प्रयोग करण्यासाठी आमच्याबरोबर कोलॅबोरेट करा. कारण आम्ही प्रायोगिक तत्वावर आणतो आहोत, त्याच्यामुळे आमची ॲडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग आत्ता खूप कमी लेवलवरती आहे. इन्स्टावरती आपलं अकाउंट आहे स्टूड जोश @studjosh असं ते आहे, STOOD आणि जोश. सो त्याच्यावरती तुम्हाला प्रतिक्रिया आत्ता प्रत्येकजण त्याचं जे काय मत मांडतंय ते दिसेल. आणि तेवढं आमचं एकच इंस्टाग्राम अकाउंट आहे, आमची दुसरी काही पेजेस फेसबुक अकाउंट नाही आहे. सो तुम्ही त्याच्यावर आपली मतं मांडा आणि शोसाठी मॅक्सिमम येता येईल असं ब्रँडिंग आणि मार्केटिंग आम्हाला खूप गरजेचं आहे. थँक्यू. नमस्कार, मी मकरंद वेलणकर. संभ्रमायण एक जागर हा अतिशय सुंदर विषय असलेलं नाटक बघायचा योग आला. कलाकारांनी, लेखिकेनी, सर्व टीमनी अतिशय मनापासून हा प्रयोग सादरीकरण केलं, जो मनाला भिडला की विवाह हा जो आत्ताच्या तरुण पिढीचा जो थोडासा अवघड वाटणारा विषय आहे, त्याचं महत्त्व त्यांनी खूपच सोप्या पद्धतीने त्यांच्या भाषेत त्यांना सांगितलं की विवाह हा इव्हेंट नाही आहे, तर तो एक संस्कार आहे. KYP आणि KYR ह्या खूपच चांगल्या संकल्पना म्हणण्यापेक्षा खूप चांगले विचार या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवले. नाटकातला कुठला प्रसंग तुम्हाला जास्त आवडला? सगळंच नाटकच खूप सुंदर होतं की प्रत्येक वेळेला येताना आता पुढे काय होणार आहे ही उत्सुकता सारखीच वाटत होती. त्यामुळे आणि हे जे दोन्ही, एक गाव आणि एक शहर, एक एअरपोर्ट आणि एक गाव, हा जो काही भाग एकत्र करून त्याचं खूप चांगल्या तऱ्हेने मांडणी केली, त्यामुळे सगळं नाटकच पूर्ण खिळवून ठेवणारं होतं. वृषाली वेलणकर. आज जे मी नाटक बघितलंय संभ्रमायण जागर, हे अप्रतिम नाटक आहे आणि आपली नवीन जनरेशन म्हणू, यंग जनरेशन, जेन झी, त्यांना योग्य दिशा देण्याचं एक सुंदर काम याच्यातनं होते. हे नाटक नक्की सगळ्यांपर्यंत नक्की एक योग्य अशी दिशा घेऊन पुढे जाईल. माझे नाव श्रद्धा प्रकाश आसलेकर. आत्ताची आपली नाटकाची थीम ही आत्ताच्या काळाला अत्यंतिक गरजेची आहे. ट्रेडमध्ये जे अडकलेले आहेत, जो प्रकार चाललेला आहे, फारच म्हणजे त्याच्यासाठी एकदम डोळे उघडणारी टीम घेतलेली आहे. त्याहीपेक्षा सगळ्यात म्हणजे आपली संस्कृती, त्याचा वारसा हा जपण्यासाठी लग्न ही कुटुंब संस्था मजबूत पाहिजे. आणि जर लग्न ही संस्था कुटुंब राहिली, मजबूत राहिली, तरच पुढची पिढी पण आपली अतिशय संस्कृतीला जपणारी, आपला वारसा संपन्न करणारी होईल. यासाठी आत्ताचे सगळेच कलाकारांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. मुळात लेखिकेने निवडलेला विषय हा अत्यंतिक भावनापूर्ण आहे, ज्याची आत्ताच्या काळाला अत्यंत गरज आहे. ह्याचा परिणाम म्हणजे हा शो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. आणि जो ट्रेड आलेला आहे, लग्न हे इव्हेंट झालेलं आहे, संस्कृती, आपल्यावरचे संस्कार ह्याला बाजूला सारून जे चाललेलं आहे, त्यापेक्षा आपल्यावर होणारे विवाह संस्कार, त्याचा अर्थ, त्याचं जपण्याचं मूल्य, हे जपण्यासाठी लोकांनी खूपच छान विषय मांडलेला आहे. सगळ्या टीमचं मनपूर्वक कौतुक. धन्यवाद. नमस्कार, मी निवेदिका शिल्पा विलास. तरुण पिढीने, आजच्या जनरेशनने
लग्न आणि मॅरिड लाईफबद्दल जो संभ्रम झालेला आहे यांच्यामधला, तो संभ्रम दूर करण्यासाठी सगळ्यांनी एकदा नक्की बघण्यासारखा संभ्रमायणाचा जागर, एक जागरण, संभ्रमायण एक जागरण हे नाटक बघायला पाहिजे, अशी यामध्ये अत्यंत संवेदनशीलतेने आजच्या पिढीला आवश्यक असलेला मेसेज या नाटकातून बघायला मिळतो. लग्न आणि मॅरिड लाईफमधील संभ्रम दूर करण्यासाठी नक्की एकदा तरी सगळ्यांनी बघायला पाहिजे संभ्रमायण एक जागरण हे लेखिका अंजली शैलेश यांनी अतिशय उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. तरी सगळ्यांनी एकदा तरी नक्की बघण्यासारखं हे नाटक आहे आणि या नाटकाचा जास्त प्रयोग होण्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांनी यासाठी उत्स्फूर्तपणे दाद द्यावी अशी विनंती. नमस्कार, मी प्रकाश असलेकर, सामाजिक कार्यकर्ता. गेले 60 वर्ष अनेक संस्थांमधून सामाजिक उपक्रम केल्यामुळे हा विषय आणि त्याचं महत्त्व हे अत्यंत लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. आज जो मीडियाच्या माध्यमातून आपली संस्कृती लवकरात लवकर नष्ट कशी होईल याच्यासाठी जो भयानक प्रयत्न चालू आहे, त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी हा जो प्रयोग सुरू झालेला आहे हा अत्यंत म्हणजे अभिनंदनीय तर आहेच, पण यातून मला एक आत्ता असं लक्षात आलं की अशा प्रकारचा प्रयोग आम्ही सिंहगड रोडला राहतो तिथे नक्की करण्याचा हा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि हा विषय अधिक लोकांपर्यंत कसा जाईल हे पोचवण्यासाठी ज्याला आवश्यक असेल ती मदत आम्ही नक्की करू. या सर्व टीमचे अत्यंत आभारी आणि धन्यवाद. मी विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य आहे. आमच्याकडे राजेंद्र देशपांडे, आमच्याकडे कुटुंब प्रबोधनावरती पण भरपूर काम केलं जातं. त्या दृष्टीने हा प्रयोग अतिशय चांगला वाटला. म्हणजे आपल्या ज्या रूढी आपल्या परंपरा आहेत त्या नवीन पिढीला आपण किती छान प्रकारे असं आपण समजून सांगायला गेलो त्यांना कळणार नाही, पण ह्या प्रयोगातनं हे जे प्रबोधन आहे ते अतिशय उत्तम आहे. म्हणजे सामाजिक ह्यांचं पण हा विषय पण अगदी सामाजिकच विषय आहे पूर्णपणे आणि ह्या सध्या सगळ्या ह्या समाजाला याची गरज आहे. मैं नीरज प्रकाश डिफेंस अकाउंट डिपार्टमेंट में जॉब करता हूं और हिंदी भाषी से हूं और मुझे मेरे दोस्त ने बुलाया यहाँ संभ्रमायण एक जागरण देखने के लिए. मैं थोड़ा लेट हो गया बट लास्ट का जो थीम मैं समझा वो समाज को एक संदेश देता है और मैं इनके पूरे टीम को हार्दिक बधाई शुभकामनाएं देता हूँ. जय हिंद, जय भारत.